वाचन संस्कृती कमी होत चालली आहे। वाचाल तर वाचाल असं असतानाही युवा वर्ग मात्र वाचनाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवत आहे। मात्र आता वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ठाण्याच्या अमृत देशमुखने एक नामी शक्कल शोधून काढली आहे। त्याने नेमकं काय केलंय पाहूया। यावर्षी प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला एक तरी पुस्तक वाचणार असा संकल्प आपल्यातील अनेकांनी केला असेल। मात्र या संकल्पाची अंमलबजावणी फारच थोडे जण पूर्ण करू शकतात। तसंच सध्याच्या डिजिटल युगात जाडजूड पुस्तक कोण मिरवणार अशी भावना युवकांची असते। मात्र ठाण्यातील अमृत देशमुखनं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे। पुस्तकं वाचल्यानंतर मेक इंडिया रीड संकल्पाअंतर्गत वाचलेल्या पुस्तकांचा सारांश लिहून तो व्हॉट्सअपवर पाठवायचा। त्याच्या या संकल्पनेला 25,000 वाचकांनी प्रतिसाद दिला। या उदंड प्रतिसादानंतर अमृतनं मित्रांच्या मदतीनं बुकलेट हे ॲप तयार केलं असून वाचन संस्कृती वाढवण्यासाठी तो प्रयत्न करतोय। जवळजवळ 1 लाख लोक आता या मिशनमध्ये जॉईन झालेत आणि या मिशनचं नाव आहे मेक इंडिया रीड, जिथे आय वॉन्ट टू कल्टिवेट द हॅबिट ऑफ रीडिंग अमंग्स द यूथ ऑफ इंडिया। जे भारतीय US मध्ये आहेत, दुबईमध्ये आहेत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तिथेही ते पसरते, कारण डिजिटल ॲसेट असल्यामुळे कसंही पसरते। हे झालं वाचनाचं। मात्र एखाद्याला व्हॉट्सअप आणि बुकलेट ॲपवरही सारांश वाचनाचा कंटाळा आला असेल तर त्याच सारांशाचा ऑडिओही तो अपलोड करतो। विशेष म्हणजे केवळ भारतातच नव्हे तर परदेशातील अनिवासी भारतीय देखील त्याच्या बुकलेटवर जाऊन पुस्तकं वाचतात। आज त्याच्या सारांश वाचकांची संख्या लाखोंच्या घरात गेली आहे। लोकांना माझ्या वाचनाचा फायदा होईल म्हणून एक छोटासा एक समरी, एक 5-7-8 पानांमध्ये एक समरी बनवून मी व्हॉट्सअपवर लोकांना पाठवायला लागलो आणि मी तुमच्यासाठी वाचतो, तुम्ही तेही करू नका। तर मी समरी माझ्या आवाजात रेकॉर्ड करायला लागलो आणि ते क्लिपिंग्स मी बुकलेट ॲपवर आणि व्हॉट्सअपवर शेअर करायला लागलो आणि ते लोकांना एवढं आवडलं की आपण जसं म्युझिक हेडफोन लावून ऐकतो ट्रेनमध्ये किंवा स्वयंपाक करताना, जॉगिंग करताना, बसमध्ये, तसं लोक आता पुस्तक ऐकतात माझ्या आवाजात आणि हे एक मला खूप मोठं सॅटिस्फॅक्शन मिळतं की माझ्या थ्रू तुम्ही पुस्तकं वाचताय। सीए असलेल्या अमृतनं वाचन संस्कृती टिकवण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलाय आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा हे देखील आपल्या कल्पकतेतून दाखवून दिलंय। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।